शनिवारी मुंबईतल्या मालाड स्टेशनवरती असं काही घडलं ज्यामुळे संपूर्ण मुंबई हादरलेली आहे। बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसातली सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघूया। तर लोकलमधील किरकोळ वादातून मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकावरती एका प्राध्यापकाची हत्या करण्यात आलेली होती। शनिवारी संध्याकाळी उशिरा प्राध्यापकाची धारदार शस्त्राने हत्याराने पोटामध्ये भोसकून हत्या करण्याला संशयित आरोपीला पोलिसांनी 12 तासात अटक केली आहे। बघूया। धक्का लागल्याचं कारण प्राध्यापकाचं मरण। किरकोळ भांडणात प्राध्यापकाचा बळी। मुंबई लोकलमध्ये धारधार शस्त्रानं हत्या। संशयित मारेकरी पोलिसांच्या ताब्यात। मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये दररोज 65 ते 70 लाख प्रवासी प्रवास करतात। नोकरदार, कामगार, व्यापारी, महिला, विद्यार्थी असे सगळेजण या लोकलमधून ये-जा करत आपलं घर गाठतात। सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी सर्वच मार्गांवरच्या लोकर गच्च भरून जातात। पाय ठेवायलाही जागा मिळत नाही, अशा परिस्थितीत प्रवाशांना प्रवास करावा लागतो। या गर्दीत धक्का लागणं, हात लागणं या नेहमीच्याच घटना। पण याच किरकोळ कारणावरून मुंबईच्या मालाडमध्ये एका 31 वर्षीय प्राध्यापकांची थेट धारधार शस्त्र पोटात भोगसून हत्या करण्यात आली आहे। आलोक सिंह असं या हत्या झालेल्या प्राध्यापकांचं नाव होतं। आलोक सिंह हे विलेपार्ले येथील NM महाविद्यालयात गणित विषयाचे प्राध्यापक होते। शनिवारी रात्री आलोक विलेपार्ले स्थानकातून लोकल ट्रेन पकडून मालाड येथे पोहोचले। मालाड स्थानकात उतरत असताना दरवाजात उभे असलेल्या ओंकार शिंदेंना त्यांचा धक्का लागला। धक्का लागण्यावरून आलोक सिंह आणि ओंकार शिंदे यांच्यात भांडणं झाली। ही भांडणं इतकी टोकाला पोहोचली की ओंकार शिंदे यानं त्याच्याकडील धारधार शस्त्र काढून ते थेट आलोक सिंहच्या पोटात खुपसलं। या घटनेत प्राध्यापक आलोक सिंह यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। रेल्वेतून उतरताना म्हणजे मालाडला यातील मयत आणि संशयित या दोघांनाही मालाड रेल्वे स्टेशनला उतरायचं होतं। तर उतरण्याच्या आधी कोण उतरणार आणि परत कोण उतरणार ह्यातून त्यांचा जो काही किरकोळ वाद चालू झाला त्या वादातून ही सदरची घटना घडलेली आहे। हत्याराबाबत आपला तपास चालू आहे। साधारणतः तीक्ष्ण हत्यारानं त्यानं केल्यास सांगितले, त्यानं ते फेकून दिल्यास सांगतोय, तरी त्याचा अधिक तपास आम्ही करत आहोत। आलोक सिंह यांच्या हत्येनं रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। प्राध्यापक आलोक सिंहच्या नातेवाईकांनी पोलीस आणि रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। वो बच्चा ऐसा था कि उसका कभी किसी से मतलब वो किसी की तरफ बोलता भी नहीं था। उसके साथ इस तरह की घटना कैसे हुई? प्रशासन की लापरवाही है। प्रशासन की लापरवाही। वो स्टेशन पे चाकू मार के एक आदमी भाग रहा है और यहाँ इनके पुलिस वाले क्या कर रहे हैं, जो स्टेशन पे हैं वो क्या कर रहे हैं? चाकू मार के स्टेशन पे शाम को 5 साढ़े 5 बजे वो भाग के जा रहा है और कोई कुछ कर नहीं पा रहा है। मालाड रेल्वे स्थानकातील पहिल्या प्लॅटफॉर्मवर ही घटना घडली। रेल्वे पोलिसांनी स्थानकातील CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आणि 12 तासात 27 वर्षीय आरोपी ओंकार शिंदेला वसई स्थानकातून ताब्यात घेण्यात आलं। ओंकार शिंदे हा मालाड कुरार विलेज इथं राहणारा असल्याची माहिती समोर आली। यातील जो संशयित आहे त्याचा आम्ही FRS मध्ये ज्यावेळी त्याचं CCTV फुटेज बघितलं तर तो साधारणतः मालाड रेल्वे स्टेशन इथून चर्चगेट साईडला चर्नी रोड रेल्वे स्टेशन इथं नेहमी सकाळी जाताना व संध्याकाळी त्याच गाडीनं परत येताना आम्हाला तो दिसून आला। त्यानुसार आम्ही आज रोजी सकाळी त्याला पकडण्यासंदर्भात कुरार विलेज आणि मालाड रेल्वे स्टेशन ईस्टला ट्रॅप लावलेला होता। त्या ट्रॅपमध्ये तो आज आम्हाला मिळून आला। आम्ही त्या गुन्ह्यामध्ये त्याला ताब्यात घेतलं, त्यावर चौकशी केली आणि सदर गुन्ह्यामध्ये त्याला आम्ही अटक केलेली आहे। पोलिसांची कारवाई केली आहे। एखाद्या
भुरट्या चोरानं चाकूच्या माध्यमातून प्राध्यापकासारख्या एका व्यक्तीवर जर हल्ला केला असेल आणि तो प्राध्यापक मृत्युमुखी पडला असेल आणि लगेच पोलिसांनी ताबडतोब कारवाई करून 12 तासामध्ये जर आरोपीला पकडलं असेल तर निश्चितपणे कायद्याचं राज्य हे सांगावं लागेल आम्हाला. आणि चांगलं गृह खातं आणि आमचे पोलीस अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतं या गोष्टींवरनं सिद्ध झालेलं आहे. आता आरोपी ओंकार शिंदेला 30 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. प्राध्यापक आलोक आणि ओंकार यांच्यातील वाद इतका विकोपाला का गेला याचा पोलीस तपास करतात. फक्त धक्का लागल्याचा राग आल्यानं ओंकार शिंदेनं इतक्या टोकाचं पाऊल उचललं असेल तर ते धक्कादायक आहे. किरकोळ वादातून गणितात निष्णात असलेल्या एका प्राध्यापकाचा बळी गेलाय. ही घटना मुंबईच्या लौकिकाला आणि लोकल प्रवासाच्या सुरक्षेला धक्का देणारी आहे. आता या सगळ्याचा सर्वांनीच विचार करायला हवा. शरद जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई.